नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जेवल्यानंतर बरेच लोक ज्याचं आवर्जून सेवन करतात त्या बडीशेपबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत, ज्याला हिंदीमध्ये सौफ, इंग्रजीमध्ये फेनेल सीड्स, संस्कृतमध्ये मिश्रेया असं म्हटलं जातं. बडीशेपचे आयुर्वेदामध्ये गुणधर्म काय सांगितलेले आहेत, किती मात्रेमध्ये आणि कशा प्रकारे याचं सेवन केलं पाहिजे, कोणकोणत्या त्रासामध्ये तुम्ही बडीशेपचा औषध म्हणून वापर करू शकता आणि योग्य मात्रेमध्ये योग्य प्रकारे जर तुम्ही याचं सेवन केलं नाही तर तोटे काय होतात, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. सर्वात महत्त्वाचा पहिला उपयोग आहे की पचनाशी संबंधित कसल्याही प्रकारच्या तक्रारी तुम्हाला असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बडीशेपचा औषध म्हणून उपयोग करू शकता. ही लघु आहे, म्हणजेच पचायला हलकी आहे. यात एक प्रकारचं व्हॉलेटाईल ऑइल आहे, त्याच्यामुळे स्निग्धपणा यात आहे. तीक्ष्ण गुण आहे आणि बडीशेप ही किंचित उष्ण गुणाची आहे, त्याच्यामुळे दीपण पाचन करणारी आहे. म्हणजेच तुम्हाला भूक व्यवस्थित लागत नसेल, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल तर पाव ते अर्धा चमचा बडीशेप, त्यात 1 ते 2 चिमूट काळे मीठ घालून जेवणाच्या आधी जर ती तुम्ही चावून चावून खाल्ली तर तुम्हाला भूक व्यवस्थित लागेल आणि जेवणानंतर जर ती तुम्ही चावून चावून खाल्ली तर खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलं जाईल. वारंवार अजीर्ण होत असेल, पोट फुगल्यासारखं गच्च गच्च वाटत असेल, गॅसेस व्यवस्थित पास होत नसतील, पोट दुखत असेल, अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे आमदोष शरीरात तयार होऊन चिकट अशी संडासला होत असेल, त्याला घाणेरडा वास येत असेल तर पाव ते 1 चमच्यापर्यंत बडीशेप चूर्ण गरम पाण्यासोबत सकाळी संध्याकाळी त्रास आहे तोपर्यंत घ्या. ह्या सर्व तक्रारी दूर होतात. बऱ्याच वेळेला अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे आमदोष शरीरात असल्यामुळे तोंडाचा खूप घाण वास येतो. बाजूला व्यक्ती बोलत असेल तरी तोंडाचा खूप घाण वास येतो, तर त्यांनी पाव ते अर्धा चमचा बडीशेप चावून चावून खावी. ही मुख शुद्धीकर असल्याने तोंडाचा वास येणं कमी होतं. तसेच कोरडा खोकला जर तुम्हाला असेल तरी बडीशेप चावून चावून खाल्ल्याने कोरडा खोकलाही कमी होतो. आपल्याकडे मुखवास म्हणून बडीशेप, धनाडाळ, ओवा, तीळ, जवस, इलायची यासारख्या गोष्टींचं कॉम्बिनेशन वापरलं जातं आणि जेवणानंतर हे मुखवास खाल्ले तर मुखशुद्धी होते, अन्न पचनही होतं आणि ह्या प्रत्येकाचे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले फायदे आहेत. बडीशेपचा काढा देखील तुम्ही बनवून घेऊ शकता. म्हणजेच 1 चमचाभर बडीशेप, तुम्हाला शक्य असेल तर ती ओबडधोबड कुटून घ्या. 1 ग्लासभर पाणी असं एकत्र उकळून अर्धा ग्लास शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो बडीशेपचा काढा तयार होईल. कोणत्याही कारणाने जर अंगामध्ये आगाग होत असेल, मळमळ होत असेल, उलटी होत असेल तर बडीशेपचा काढा, त्यात थोडीशी खडीसाखर घालून घोट घोट तो काढा प्या. ह्या सर्व तक्रारी दूर होतात. वारंवार तुम्हाला जुलाब होत असतील, विशेषतः आमातिसार असेल म्हणजेच आम तयार होऊन चिकट संडासला होत असेल, आव झाली असेल म्हणजेच पोटात दुखून संडासला होत असेल तर अशा सर्व कंडिशन्समध्ये बडीशेपचा काढा पिणं उपयोगी ठरतं. बडीशेप ही हृद्य आहे, म्हणजेच हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे. रक्तप्रसादक आहे, म्हणजेच रक्ताची क्वालिटी सुधारणारी आहे. त्याच्यामुळे वेगवेगळे हृदयाचे आजार तुम्हाला असतील, ब्लड डिसऑर्डर्स असतील तरी तुम्ही बडीशेपचं सेवन करू शकता. वेगवेगळ्या त्वचेच्या आजारांमध्ये देखील बडीशेप सेवन करणं उपयोगी ठरतं, कारण ही स्वेदजनक आहे, घाम आणणारी आहे आणि रक्त शुद्धी करणारी आहे. बडीशेप ही मूत्रल आहे, लघवीचं प्रमाण वाढवणारी आहे. कोणत्याही कारणाने जर लघवीला त्रास होत असेल, लघवी कमी प्रमाणामध्ये अडखळत होत असेल, लघवीला आगाग होत असेल तर 1 चमचाभर बडीशेप ओबडधोबड कुटून घ्या आणि 1 ग्लासभर उकळून गार केलेल्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी गाळून ते बडीशेपचं पाणी तुम्ही प्या. याने लघवीच्या सर्व तक्रारी दूर होतात. किंवा हे पाणी जास्त प्रमाणात बनवून तुम्ही दिवसभरामध्ये थोडं थोडं पिऊ शकता. किंवा धणे अर्धा चमचा, बडीशेप अर्धा चमचा असं एकत्र भिजवलेलं पाणी तुम्ही पिऊ शकता. किंवा धणे, जिरे आणि बडीशेप हे एकत्र भिजवलेलं पाणी देखील तुम्ही पिऊ शकता. धण्याचे पाणी, जिऱ्याचे पाणी याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत याविषयीचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता.
डिलिव्हरी नंतर स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारे बडीशेप दिली जाते, बडीशेपचं पाणी दिलं जातं, कारण बडीशेप ही रसधातूचं पोषण करणारी आहे आणि रसधातूचा उपधातू स्तन्य आहे. त्याच्यामुळे डिलिव्हरी नंतर दूध व्यवस्थित येतं, शरीरातला वात कमी होतो आणि पचन सुधारतं. बडीशेप सेवन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तर बऱ्याच वेळा बडीशेप भाजून नंतर वापरली जाते, तर याच्यामध्ये उडनशील तेल असतं जे भाजल्यानंतर नष्ट होतं, त्याचे गुणधर्म आपल्याला मिळत नाहीत. बडीशेप ही किंचित उष्ण गुणाची आहे, त्याच्यामुळे पित्त प्रकृती असणाऱ्यांनी, पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी बडीशेपचं सेवन काळजीपूर्वकच केलं पाहिजे. यांनी बडीशेप डायरेक्ट न खाता बडीशेप पाण्यामध्ये भिजवून किंवा त्याचा काढा बनवून त्याचं सेवन केलं पाहिजे. अपचन, अजीर्ण याच्यामुळे जर ॲसिडिटी होत असेल तर योग्य मात्रेमध्ये बडीशेपचं औषध म्हणून तुम्ही सेवन करू शकता. याने डायजेशन इम्प्रूव्ह होऊन ॲसिडिटी कमी होते. बडीशेप ही अवृक्ष आहे, म्हणजे शुक्रधातू कमी करणारी आहे. त्याच्यामुळे पुरुषांना जर असे प्रॉब्लेम्स असतील, इनफर्टिलिटीची त्यांची ट्रीटमेंट सुरू असेल, तर त्यांनी शक्यतो बडीशेप खाणं टाळावं. किती प्रमाणामध्ये बडीशेपचं सेवन केलं पाहिजे, तर अखंड बडीशेप, बडीशेप चूर्ण, बडीशेप तेल, अर्क, काढा, बडीशेपचं पाणी अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही बडीशेपचा औषध म्हणून उपयोग करू शकता. बडीशेप तुम्ही चावून चावून खाणार असाल तर पाव ते अर्धा चमच्यापर्यंत तुम्ही खाऊ शकता. चूर्ण स्वरूपामध्ये तुम्ही बडीशेप घेणार असाल तर 3 ते 6 ग्रॅम पर्यंत तुम्ही घेऊ शकता. बडीशेप तेल 5 थेंबापासून 10 थेंबापर्यंत तुम्ही घेऊ शकता. बडीशेप अर्क 20 ml पासून ते 50 ml पर्यंत तुम्ही घेऊ शकता. पण पुन्हा एकदा सांगेल की रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं किंवा तुम्ही वैद्यांचा सल्लाही घेऊ शकता. तर आपल्या सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध असणारी ही बडीशेप मी आता सांगितल्याप्रमाणे औषध म्हणून तुम्ही वापरून पहा. परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.